हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अथर्व खूप खुश असतो. तो आरशासमोर उभं राहून स्माईल करत असतो. तेवढ्यात त्याला अनन्याचे शब्द आठवतात, की "कसा आहेस रे दादा तू? मीरा वहिनीवर प्रेम करतो तरीही तिला सांगत नाही. सांगून टाक तिला." तेव्हा अथर्व तिला सांगतो, की "हो, माझं मीरावरती प्रेम आहे." तेव्हा अनन्या बोलत असते, की "फायनली वहिनी येणार आहे. ती आज येईल किंवा उद्याही येईल आणि तू जर असं केलंस ना तर कदाचित असंच चालू राहील मग." तेव्हा अथर्वला त्याचं स्माईल हसायला येत असतं. तो खूप खुश असतो. तेवढ्यात वेदा पळत पळत येते आणि बोलते की "बाबा, बाबा, बाबा फायनली आई आली आहे." तेव्हा अथर्व बोलतो, "काय मीरा आली आहे?" तेव्हा वेदा बोलते की "बाबा जा ना, आईला घेऊन ये पटकन." तेव्हा अथर्व बोलतो की "वेदा तू जा ना, मी इथेच थांबतो तिच्यासाठी." तेव्हा वेदा बोलते, "तू नाही येणार बाबा." तेव्हा अथर्व बोलतो की "मी इथे थांबतो ना." तेव्हा मीरा खूप खुश होऊन अथर्वकडे बघत असते आणि बोलते, "सॉरी बाबा, मी मस्करी केली तुझी." तेव्हा अथर्व बोलतो, "काय वेदा, आलेली नाही आहे तुझी आई? काय गं बबुडी?" तेव्हा वेदा बोलते की "बाबा, पण मी जेव्हा आई आली असं सांगितल्यावर तू स्माईल का करत होतास?" तेव्हा अथर्व बोलतो, "नाही गं बबुडी, असं कुठे काय?" तेव्हा अथर्व बोलतो, "काय म्हणतेस तू बबुडी? मी स्माईल करत नाही." तेव्हा वेदाला अथर्वकडे बघून खूप हसायला येत असतं आणि अथर्वही चेहरा लपवून स्माईल करत असतो. इकडे दादासाहेब विचारात पडलेले असतात. त्यांना सारखे शिवनाथचे शब्द आठवत असतात, की "सत्य हे कटू असलं तरी ते सत्य असतं. तुझी दुसरी बायको घात करणार आणि जर तुला हे खोटं वाटत असलं ना तर शहानिशा करायला तुझ्या बायकोवर नजर ठेव." शिवनाथ विचारत असतो तेवढ्यात मंजिरी येते आणि दादासाहेब विचारत असतात तेवढ्यात मंजिरी येते आणि खांद्यावर हात ठेवते. तेवढ्या दादासाहेब घाबरतात. तेव्हा मंजिरी बोलते की "काय हो, काय झालं?" तेव्हा दादासाहेब बोलतात की "नाही, कुठे काय?" तेव्हा मंजिरी बोलते की "तुम्ही सकाळी कुठेतरी जाणार होतात ना?" तेव्हा दादासाहेब बोलतात "नाही, कुठे?" तेव्हा मंजिरी बोलते की "नाही, तुम्ही कुठेतरी म्हटलं होतं ना की काल रात्रीच." तेव्हा दादासाहेब बोलतात की "हो, ऑफिसचं काम होतं." तेव्हा मंजिरीचं लक्ष दादासाहेबांच्या हाताकडे जातं आणि ती पटकन हात पकडते आणि बोलते, "काय हो, तुमची अंगठी कुठे गेली? ऑफिसमध्ये ठेवली आहेत का?" तेव्हा दादासाहेबांना सगळं आठवत असतं की शिवनाथने त्यांची अंगठी काढलेली असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की नाही, हां, ते माझ्या हातात अंगठी घट्ट व्हायला लागली होती, ऑफिसमध्येच ठेवली." तेव्हा मंजिरी मनात बोलते, "हा थेरडा माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेत ना?" तेव्हा मंजिरी मनात बोलते, "बघू, कळेलच." तेव्हा ती बोलते की "चला ना, खाली सगळे वाट बघतायत." तेव्हा दादासाहेब बोलतात की "हो." तेव्हा इकडे अनन्या बोलते, "वा वेदा, किती छान फ्रेम तयार केली आहेस ना, सगळे हॉलमध्ये असतात." तेव्हा वेदा बोलते, "हो, पण तू पण हेल्प केलीस ना, म्हणून हे सगळं झालं." तेव्हा अनन्या बोलते की "दामोदर काका, ही सगळी वेदाची आयडिया आहे हं." वेदाने मीराचा खूप छान फोटो फ्रेम तयार केलेली असते. तेव्हा अनन्या बोलते की "सो कटआउटच्या बाहेर व्हाईट बोर्ड आहे, त्यावर तुम्ही सगळ्यांनी लिहायचं आहे की तुम्ही मीरा वहिनीला का मिस करतायत." तेव्हा अनन्या बोलते, "चला, हू इज कमिंग फर्स्ट?" तेव्हा वेदा बोलते की "सगळ्यात आधी आजी." तेव्हा मंजिरी बोलते की "मी? अरे बापरे, एखादी परीक्षा असल्यासारखंच वाटतंय. काय करायचं आहे?" तेव्हा अनन्या बोलते की "आई, तू मीरा वहिनीला का मिस करते ते व्हाईट बोर्डवर लिहायचं आहे." तेव्हा मंजिरी बोर्डवर लिहायला जाते आणि मीराच्या फोटोकडे पण बघत असते रागाने. तेव्हा वेदा बोलते, "1 मिनिट आजी, सगळे जे लिहितील ते आत्या वाचून दाखवेल." तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते, "चालेल." अनन्या वाचून दाखवते, "लेकीचा दुरावा सहन होत नाहीये, मीरा लवकर ये." तेव्हा अनन्या बोलते, "वा आई, हाऊ स्वीट." तेव्हा वेदा बोलते, "आता आजोबा." तेव्हा दादासाहेब लिहितात. अनन्या वाचते, "घरातली लक्ष्मी घरात नसेल तर उदास वाणच वाटेल." तेव्हा अनन्या बोलते, "खरंच बाबा, आपली घरातली लक्ष्मी मीरा वहिनीच आहे. हू इज नेक्स्ट?" तेव्हा वेदा बोलते, "नेक्स्ट आजी." नर्मदाला सांगते. तेव्हा नर्मदा जाते आणि बोलतो, "माझं मीच वाचेन." तेव्हा नर्मदा लिहिते आणि बोलते, "घरात काम करायला मी एकटीच आहे म्हणून मी मीराला मिस करते." नर्मदा दामोदरला बोलते, "अहो, तुम्ही लिहा आणि तेही मीच वाचेल." तेव्हा दामोदर लिहितो. तेव्हा नर्मदा वाचून दाखवते की "मीरा, तुझ्या हातचं चमचमीत खायला मिळत नाहीये." तेव्हा अथर्वला आणि अंबिकाला हसायला येतं. तेवढ्यात नर्मदा बोलते की "घे रे." तेव्हा अजित जातो आणि लिहितो, नथिंग स्पेसिफिक अजित." तर मायाचा नंबर असतो. तेव्हा माया लिहिते, अनन्या वाचून दाखवते, "प्रिय मीरा, तुझी ताई तुला खूप मिस करते. इथून पुढे प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबतच घालवायचा आहे." तेव्हा अनन्या मायाकडे बघते आणि बोलते, "नाईस." तेव्हा अनन्या बोलते की "आता मी." तेव्हा अनन्या लिहिते आणि वाचून दाखवते, "मी माझ्या वहिनीला नाही, मी माझ्या बेस्ट फ्रेंडला मिस करते." तेव्हा अथर्व बोलतो की "एवढंच मिस करतेस तर पाठवायचं नव्हतं ना तिला." तेव्हा अनन्या बोलते, "दादा, डेस्परेट आहेस तू, पण दाखवायचं नाही आहे ना." आता वेदा जाते. वेदा लिहिते आणि बोलते, "आत्या तू वाच." तेव्हा अनन्या बोलते, वाचून दाखवते, "आई, मी तुला खूप मिस करते. आय लव्ह यू सो मच." आणि बाबाचा सॅड फेस बघून तर अजून खूप जास्त मिस करते. तेव्हा अनन्या हसते, सगळेच हसतात. अथर्व एकदम शांत होतो.
तेव्हा अनन्या बोलते की वेदा आता तुझा बाबा. तेव्हा वेदा बोलते बाबा आता तू लिही. तेव्हा अथर्व बोलतो नाही नाही वेदा मी नाही लिहिणार. तेव्हा वेदा बोलते लिही ना बाबा. तेव्हा अनन्या बोलते दादा एक्सप्रेस युअर सेल्फ. तेव्हा अथर्व जातो आणि किती वेळ पेन घेऊन उभा असतो, काही लिहितच नसतो. तेव्हा वेदा बोलते बाबा लिही ना. तेव्हा अनन्याही बोलते दादा लिही ना. तेव्हा दादासाहेब बोलतात अथर्व पुन्हा लिहायला लागतो आणि पुन्हा डॉट ठेवतो आणि शांत होतो. तेव्हा अंबिका बोलते की अथर्व लिहा ना. मला जर लिहिता आलं असतं ना तर मी तर लिहूनच टाकलं असतं आत्तापर्यंत की तुम्ही मीरावर किती प्रेम करतायत, किती मिस करतायत तुम्ही मीराला. ती नाही तर तुम्हाला झोप येत नाही, तुम्हाला भूक लागत नाहीये. वाहण्या बोलते काय दादा एवढी सिंपल गोष्ट तुला जमत नाही. मगाशी तू बेडरूममध्ये तेव्हा अथर्व तिला गप्प करतो अनन्या लिहितोय. तेव्हा अथर्व पुन्हा तिथे जातो आणि लिहत काहीच नाही, सारखं मीराच्या फोटोकडे बघतो आणि विचार करत असतो. तेव्हा दादासाहेब बोलतात अथर्व लिही ना. तेव्हा तर दादासाहेबांचं अचानक त्यांच्या अंगठीकडे लक्ष जातं. अंगठी नसते, ते त्याच्याकडेच बघत असतात. इकडे माया फोनकडे बघते आणि आलीच म्हणून तिथून निघून जाते. किचनमध्ये जाते आणि बोलते की हॅलो ॲड्रेस मिळाला, आता मी जे काही सांगते ना ते करायचं आहे. मायाला जाताना अंबिकाने बघितलेलं असतं. तेव्हा माया फोनवर सांगत असते की उद्या तिकडे सावली आणि मीरा असणार आहे, पण सावलीला मारायचं नाही आहे. सावलीच्या घरात मला कुठलाही राडा नको आहे, फक्त मीराला मारायचं आहे आणि कधी मीरा सावलीच्या घरातून बाहेर पडल्यावर तेव्हाच तिला ठार मारायचं आहे. तेव्हा माया बोलते सगळं काम नीट झालं पाहिजे, उगाच काही पोलीस मॅटर झाले पाहिजे नाही आहेत आणि असं काही झालं तर मी मध्ये पडणार नाही आहे, ठीक आहे, काम झालंच पाहिजे. तेव्हा माया फोन ठेवते आणि बोलते मीरा अथर्वाचं प्रेम मिळवण्यासाठी तू या घरातून बाहेर पडली होतीस ना, प्रेम तर दूरच राहिलं, ते मिळवण्यासाठी तू या घरात जिवंत परत आली पाहिजेस ना, आणि ते तू नसशील. गुड लक मीरा. इकडे रात्रीचं दादासाहेब आणि मंजिरी झोपलेले असतात. तेव्हा दादासाहेब जागेच असतात, विचार करत असतात की 2 वेळा त्या बाबांची भेट झाली पण त्यांनी 2 वेळा हेच सांगितलं की दुसरी बायको घात करेल, पण मंजिरीवर संशय घ्यायचा कसा. तिने आज तागायत इतकं या घरासाठी केलं आहे. इकडे मंजिरी झोपली असते तेवढ्यात तिला मार्जरीचा आवाज येतो. मंजिरी काहीतरी अघटित घडतंय मंजिरी, हे संकेत आपल्यासाठी चांगले नाही आहेत, तिथे अकल्पित तरंग उडवत आहेत. तेव्हा मार्जरी बोलते ताबडतोब मला भेटायला ये. मंजिरीची हालचाल बघून दादासाहेब पटकन झोपून घ्यायचं नाटक करतात. तेव्हा मंजिरी उठते आणि मनात बोलते मी तुझ्याकडे येते मार्जरी. तेव्हा मार्जरी बोलते ये पटकन ये. तेव्हा मंजिरी उठते आणि पटकन दरवाजा ओपन करून बाहेर चालली जाते. तेव्हा मंजिरीच्या पाठी दादासाहेब बी उठतात आणि बोलतात की एवढ्या रात्री ही कुठे चालली. दादासाहेब पटकन मंजिरीच्या पाठी जिना उतरतात. मंजिरी हॉलचा दरवाजा ओपन करते आणि बाहेर जाते. तेव्हा दादासाहेब पुन्हा बाहेर जातात, तिच्या पाठी जातच असतात. मंजिरी चंद्राकडे बघते आणि केस मोकळे सोडते, हे दादासाहेब बघतच असतात. तेव्हा मंजिरी पुढे जायला लागते. दादासाहेब पटकन मंजिरीच्या पाठी जायला लागतात आणि जिथे मंजिरीच्या पायाला ठेच लागली असते तोच दगड दादासाहेबांच्या पायालाही ठेच लागते. दादासाहेब खाली बसतात. थोड्यात मंजिरी मनात बोलते की माझा कोणी पाठलाग तर करत नाही आहे ना, अंबिका तर नसेल ना. तेव्हा मंजिरी मागे बघते, दादासाहेबांकडे जाते आणि दादासाहेबांच्या तिथून आरपार तिथून निघून जाते. दादासाहेब शॉक होतात आणि बोलतात की हे कसं काय झालं, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.